Good morning and welcome everybody. So yesterday we have seen nephron and physiology of urine formation, right? So today we'll have a quick revision on yesterday's lecture, that is on nephron and physiology of urine formation. So always remember this point, never forget this. Structural and functional unit of kidney is nephron. How many nephrons are there? Each one kidney 1 million One nephron. kidney contains 1 million nephron and body contains 2 million nephrons. See, there are two types of nephron, cortical nephron आणि juxtamedullary nephron. Cortical nephron हे 80 to 90% जे काही नेफ्रॉन आहेत कॉर्टिकल नेफ्रॉन असतं. ठीक आहे. कॉर्टिकल नेफ्रॉन हे बेसिकली सुपरफिशियल असतं, हे वरच्या भागामध्ये असतं. कारण कॉर्टेक्स हा बाहेरचा भाग आहे, मेडुला हा आतला भाग आहे. जक्स्ट्रामेडुलरी नेफ्रॉन जे असतात फक्त 10% कॉन्स्टिट्यूट करतात आणि हे कुठून स्टार्ट होतात, कॉर्टेक्स आणि मेडुलाच्या जंक्शन पासून, आणि हे लांब पर्यंत जातात. ठीक आहे. कॉर्टिकल नेफ्रॉन हे शॉर्ट असतं, जास्त लांब जात नाही. देन each nephron structurally is divided into two units. First unit we call it as renal corpuscle. Basically it's a filtration unit. It is made up of two parts. First is glomerulus. Glomerulus is nothing but a bunch of capillaries. Blood vessels जाळं असतं, त्याला म्हणतो आपण glomerulus. Then other part we call it as Bowman's capsule. ठीक आहे. बाउमन्स कॅप्सूल हा जो फनेल शेप पार्ट असतो तुमच्या ह्याचा नेफ्रॉनचा, त्याला आपण म्हणतो बाउमन्स कॅप्सूल. ठीक आहे. ग्लोमेरुलस म्हणजे काय, फनेल शेप्ड पार्टच्या आतमध्ये, फनेल शेप्ड पार्ट ज्याला सराउंड करतो अशा ठिकाणी जाळ झालेलं असं ब्लड व्हेसलचं, त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. ह्या ग्लोमेरुलस म्हणजे ह्यातल्या जे काही ब्लड कॅपिलरीज असतात त्यांच्या सेल्स आणि बाउमन्स कॅप्सूलच्या सेल एका कॉन्टॅक्ट पॉइंट जिथं ते एकमेकाला चिटकतात त्या फ्यूज होतात. जसं आपण रेस्पिरेटरी मेम्ब्रेन मध्ये पाहिलं होतं, अल्व्हेओलायचं मेम्ब्रेन आणि कॅपिलरीचं मेम्ब्रेन फ्यूज होतं. सेम वे तर ग्लोमेरुलसच्या जे काही ब्लड कॅपिलरीज आहेत त्या आणि बाउमन्स कॅप्सूलच्या सेल काय होतात, एकत्र येऊन फ्यूज होतात अँड दे फॉर्म अ फिल्ट्रेशन मेम्ब्रेन, राईट. सो फिल्ट्रेशन मेम्ब्रेन इज ऍक्च्युअल प्लेस वेअर filtration of plasma takes place. ग्लोमेरुलस आणि बाउमन कॅप्सूल जिथं जिथं कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं असतं त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो माल्फिजियन बॉडी. ठीक आहे. सो ग्लोमेरुलस इज डिफरंट थिंग, बाउमन्स कॅप्सूल इज डिफरंट थिंग, while malpighian body is a different thing. Glomerulus and Bowman's capsule, they come together to form Malpighian body. ठीक आहे. Then Bowman's capsule मध्ये there are two layers. बाहेरचा लेअर जो असतो त्याला म्हणतो आपण परायटल लेअर आणि आतमधला लेअर जो असतो त्याला म्हणतो आपण व्हिसरल लेअर. या परायटल लेअर आणि व्हिसरल लेअरच्या मध्ये एक स्पेस असते, तिला म्हणलं जातं कॅप्सुलार स्पेस. काय म्हणलं जातं तिला, कॅप्सुलार स्पेस. म्हणजे जिथं या माल्फिजियन बॉडी जिथं जिथं टच मध्ये आलेली असते ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल, इथं फिल्ट्रेशन मेम्ब्रेन मध्ये काय होत असतं, ब्लड फिल्टर होत असतं. का फिल्टर होत असतं, कारण ह्या ग्लोमेरुलस मध्ये जे काही ब्लड कॅपिलरी झालेले असतात ही येते मेन ऍफरंट आर्टेरिओल कडून आणि जाते कशात, इफरंट आर्टेरिओल मध्ये. ऍफरंट आर्टेरिओलचा डायमीटर मोठा असतो आणि इफरंट आर्टेरिओलचा डायमीटर लहान असतो. त्यामुळे ब्लडचा प्रेशर क्रिएट होतं ह्या ग्लोमेरुलस मध्ये. ह्या प्रेशरमुळे काय होतं, त्या फिल्ट्रेशन मेम्ब्रेन मध्ये मोठे मोठे होल असतात, त्यामधून हा प्लाझ्मा काय होतो, फिल्टर होतो. आणि हा प्लाझ्मा फिल्टर होऊन कशात जातो, तुमच्या बाउमन्स कॅप्सूलच्या स्पेस, ज्याला आपण म्हणतो कॅप्सुलर स्पेस. जेव्हा हा प्लाझ्मा फिल्टर होऊन ह्या कॅप्सुलर स्पेस मध्ये येतो त्याला आपण म्हणतो फिल्ट्रेट. ठीक आहे. कारण हे आता या स्पेस मध्ये आलं, ग्लोमेरुलार फिल्ट्रेट म्हणतो आपण. ठीक आहे. नंतर पुढे ते पुढच्या पार्ट मध्ये नेफ्रॉनचे जातात. बाउमन्स कॅप्सूलच्या पुढचा पार्ट जो काही नेफ्रॉनचा आहे त्या सगळ्या पार्टला आपण म्हणतो रिनल ट्यूब्यूल. ठीक आहे. बेसिकली इट्स अ ट्रान्सपोर्टेशन युनिट. रिनल कॉर्प्युस्कल हे काय, फिल्ट्रेशन युनिट, हे फिल्ट्रेशन करतं, वाईल रिनल ट्यूब्यूल काय करतं, ट्रान्सपोर्ट करतं सगळं जे काही फिल्टर झालेलं त्याला. तर रिनल ट्यूब्यूल चे परत 3 पार्ट असतात. कोणते कोणते असतात, कोण सांगेल मला? येस. Tubule, loop of a distal tubule.
Yes, proximal convoluted tubule, loop of Henle and distal convoluted tubule. ठीक आहे, असे 3 पार्ट पडतात renal tubule. Your loop of Henle is further divided into 2 parts, descending loop of Henle and ascending loop of Henle. Descending म्हणजे खाली उतरणारा, ascending म्हणजे वर जाणारा. Loop of Henle is a U-shaped part. ठीक आहे, आणि आपण पाहूया प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हे बॉमन्स कॅप्सूल संपल्यानंतर लगेच चालू होतं. या प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधल्या सेल्स ज्या असतात ह्या क्युबॉइडल इपिथेलियम असतात. ह्याच्यामध्ये मायक्रोव्हिलाय असतात, जस्ट लाईक युअर स्मॉल इंटेस्टाईनच्या सेल्स सारखं. ठीक आहे, ह्या मायक्रोव्हिलायमुळे काय होतं, जे काही इथं रिअब्झॉर्प्शन होणार आहे त्यासाठी सरफेस एरिया खूप मोठा होतो. ठीक आहे, घड्या घालून ठेवलेल्या असतात ह्या सेल्स, त्यामुळे इथं सरफेस एरिया खूप जास्त होतो. प्रॉक्सिमल कन्व्होल्टेड ट्यूब्यूलमध्ये मेनली ऍक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन होत असतं, त्यामुळे इथं एटीपीची रिक्वायरमेंट जास्त असते. सहजिकच इथं मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात. लूप ऑफ हेनले हा रिनल ट्यूब्यूलचा यू शेप्ड पार्ट आहे. हेअरपिन कशी असते डोक्यात घालायची, तसा पार्ट झालेला असतो हा. लूप ऑफ हेनलेचा लेंथ जो आहे इट डिपेंड्स ऑन दॅट इंडिव्हिज्युअल्स वॉटर रिक्वायरमेंट. जर एखादा इंडिव्हिज्युअल जर वाळवंटात राहत असेल, एखादा ॲनिमल फॉर एक्झाम्पल कॅमल, डेझर्ट रॅट्स, ह्यांच्यामध्ये लूप ऑफ हेनलेची लेंथ खूप जास्त असते. बेसिकली लूप ऑफ हेनलेचं मेन काम असतं रिअब्झॉर्प्शन. जे काही फिल्ट्रेट तयार झाले, सी इथं फिल्टर झाला प्लाझ्मा तुमचा, मग हे जे काही फिल्ट्रेट तयार झालेलं आहे हे फिल्ट्रेट सगळेच्या सगळे जर बाहेर पडायला लागलं तर खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या बॉडीमध्ये वॉटर लॉस प्रचंड होईल. Just imagine why? Because we have seen this term glomerular filtration rate, the amount of filtrate formed in all renal corpuscles of both the kidneys per minute is called as glomerular filtration rate. Normal glomerular filtration rate किती आहे, 125 ml per minute. म्हणजे लक्षात घ्या 125 ml युरिन प्रत्येक मिनिटाला तयार होत आहे. जर हे फिल्ट्रेशन झालं आणि ते परत रिअब्झॉर्ब केलं नाही तुमच्या शरीरात, इथं जे काही फिल्टर होते 125 ml प्रत्येक मिनिटाला फिल्टर होत आहे. मग हे आहे तसं जर युरिन तयार व्हायला लागलं तर तुमच्या शरीरात पाण्याची रिक्वायरमेंट किती राहील. यू हॅव टू कीप कंटिन्यू वॉटर, यू हॅव टू कीप कंटिन्यू ड्रिंकिंग युअर वॉटर, राईट. 125 ml पर मिनिट म्हणजे 4 मिनिटात ऑलमोस्ट 1 लिटर झालं. म्हणजे तुम्हाला 4 मिनिटात 1 बाटली प्यावी लागेल पाण्याची. दिवसभरात आपण 4 लिटर पाणी पितो, 4 लिटर 5 लिटर करा. जर हे जर कंटिन्यू जर तसंच जर एक्सक्रीट व्हायला लागलं तर यू विल हॅव टू ड्रिंक अ व्हेरी हाय अमाऊंट ऑफ वॉटर, बिकॉज वॉटर लॉस विल बी ट्रिमेंडस. सो these renal tubule, what they do, they basically reabsorb the water which is filtrated at this part. renal corpuscle मध्ये फिल्ट्रेशन झालेलं आहे ते परत रिअब्झॉर्ब करत असतं. सर्जिकल लूप ऑफ हेनले इट इज वन ऑफ मेजर एरिया वेअर लार्ज अमाऊंट ऑफ फ्लुइड गेट रिअब्झॉर्ब. ठीक आहे, त्यामुळे लूप ऑफ हेनले खूप महत्वाचं आहे. सर्जिकल लूप ऑफ हेनलेवर जे ड्रग काम करतात ते खूप पोटंट राहतात, कारण लूप ऑफ हेनलेच मेन युरिन फॉर्म करतं. लूप ऑफ हेनलेचं जर फंक्शन आपण ब्लॉक केलं तर काय होईल, जास्त पाणी रिअब्झॉर्ब होईल का शरीरात. येस, नो. सो a very high amount of urine will be formed, and जे ड्रग जास्त युरिन तयार करतात we call them as diuretic. So the drugs or the diuretic which act on this loop of Henle, we call them as loop diuretics. They are very strong. Best example is furosemide. नाव लक्षात ठेवा पुढे जाऊन कामाला. मग हे लूप ऑफ हेनले शेवटचा पार्ट जो असतो हा असेंडिंग लूप ऑफ हेनले, वर जाणारा. तिथं शेवटी परत एक गुंडाळी असते, वी कॉल इट एज डिस्टल कन्व्होल्टेड. डिस्टल कन्व्होल्टेड ट्यूब्यूल मेनली डील्स विथ लास्ट स्टेज ऑफ युअर युरिन फॉर्मेशन. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, बरेचसे सबस्टन्सेस हे युरिन मध्ये टाकले जातात. फॉर एक्झाम्पल युअर पोटॅशियम आयन्स, हायड्रोजन आयन्स, सर्टन ड्रग्स. ठीक आहे, so this is what about nephron. Then we have seen yesterday steps in urine formation. Urine, we all know what is urine. Urine is a waste product
formed after filtration of plasma in kidneys. Urine is formed in kidneys and is stored temporarily in urinary bladder, and urine is excreted out of the body by a process we call it as micturition. ठीक है. There are different steps involved in urine formation. There are 3 steps basically. First is glomerular filtration, second one is selective reabsorption. See, word is very important, selective reabsorption. Then last is tubular secretion. So always remember the 3 steps which are involved in formation of urine are glomerular filtration, selective reabsorption and tubular secretion. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये आपण काय पाहिलं, ब्लड जे काही येतं या फिल्ट्रेशन युनिट मध्ये रिनल कॉर्पस्कल मधून मध्ये कशातून येतं, ऍफरंट आर्टेरियोल मध्ये, आणि जातं कशात, इफरंट आर्टेरियोल मध्ये. मग ह्या ऍफरंट आर्टेरियोलचा डायमीटर मोठा असतो, इफरंट आर्टेरियोलचा डायमीटर लहान असतो. त्यामुळं जे काही ब्लड येतं हे कशामध्ये येतं, एकदम प्रेशर मध्ये येतं. राईट. whether diagram is visible? Yes, sir. Okay. Yes, sir. So this, if afferent arteriole is having bigger diameter, this mesh of capillaries we call it as glomerulus. ठीक है. This glomerulus is in contact with this funnel shaped part of nephron, we call it as Bowman's capsule. ठीक है. मग इथं हे प्रेशर तयार होतं, ह्याचा डायमीटर लहान आहे, ह्याचा मोठा आहे, त्यामुळे काय होतं, हे इथं ह्या फिल्ट्रेशन मेम्ब्रेन मध्ये इथं फिल्ट्रेशन घडतं. फिल्ट्रेशन घडतं म्हणजे काय होतं, देर आर पोर्स इन दिस फिल्ट्रेशन मेम्ब्रेन which are smaller, so only plasma and the substances which are dissolved in plasma, while the substances which are having the smaller particle size, they will enter in this space. ह्याला म्हणतो आपण कॅप्सुलार स्पेस. ह्या कॅप्सुलार स्पेस मध्ये the plasma which has entered in capsular space we call it as filtrate. Now because of the particle size requirement, what happens, bigger particles like RBC, platelet, WBC, plasma proteins, ठीक आहे, यांच्या सगळ्यांची पार्टिकल साइज मोठी आहे, सो दे कॅन नॉट पास हिअर, ते कॅप्सुलर स्पेस मध्ये येऊ शकत नाही, ते काय राहतात, ब्लड कॅपिलरी मध्येच राहतात. सो दिस फिल्ट्रेशन टेक्स प्लस. ठीक है. So this process or this step is called as glomerular filtration. ठीक है. So now this filtrate is transferred or is transported along this renal tubule. Here renal tubule मध्ये pass होत राहतं. ठीक आहे. फायनली कलेक्टिंग डक्ट मध्ये जातं. मग पास होत असताना काय होतं, सेकंड अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप्स we call it as selective reabsorption. ठीक आहे. त्या स्टेपला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्ह. सी हा शब्द खूप महत्वाचा आहे, सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन मध्ये काय घडतं, ह्यातले जे काही प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे, ते तुमचं लूप ऑफ हेनले आहे, त्यामधल्या सेल्स काय करतात, दे स्टार्ट reabsorbing, they start reabsorbing water, they start reabsorbing your glucose, they start reabsorbing your amino acids. See, हे अशा सेल्स असतात या क्युबायडल एपिथेलियम आहेत. ठीक आहे. हे तुमची रिनल ट्यूब्यूल आहे. ओके. हे असं क्युबायडल एपिथेलियम असतो. तर इथं जे काही आता पाणी आलेलं आहे, ठीक आहे, जे काही प्लाझ्मा इथं फिल्टर झालेला आहे, ह्याच्यामध्ये बरेचसे सबस्टन्सेस असतात. ग्लुकोज डिझॉल्व्ह झालेलं असतं. आपल्याला माहिती आहे ग्लुकोज आपल्याला गरजेचं आहे, राईट. अमायनो ऍसिड्स असतात, काही काही छोटे छोटे अमायनो ऍसिड आपल्या शरीराला गरजेचे आहेत. मग हे ग्लुकोज असेल किंवा तुमचे अमायनो ऍसिड्स असतील,
ठीक आहे, किंवा आयन्स असतील, सोडियम आयन, कॅल्शियम आयन, क्लोराईड आयन्स, हे सगळे काय केले जातात ह्या क्युबॉइडल एपिथिलियम मध्ये आतमध्ये उडून घेतले जातात. सगळे सबस्टन्सेस उडून घेतले जातात का आतमध्ये? नाही. काय केलं जातं, टिपिकल सबस्टन्सेस आतमध्ये परत घेतले जातात, कारण हे सबस्टन्सेस शरीरासाठी परत लागतात, शरीराच्या गरजेचे आहेत. दॅट इज वाय दिस स्टेप इज कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन, कारण सिलेक्टिव्ह सबस्टन्सेस परत आतमध्ये घेतले जातात. नाउ थर्ड स्टेज वी कॉल इट ॲज ट्युब्युलर सिक्रिशन. थर्ड स्टेजला आपण काय म्हणतो, ट्युब्युलर सिक्रिशन. ट्युब्युलर सिक्रिशन मध्ये काय होतं, ऑलमोस्ट 98% जे काय तुमचं फिल्ट्रेशन झालेलं आहे इथं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, हे 98% ऑलमोस्ट काय केलं जातं, रिअब्झॉर्ब केलं जातं, आतमध्ये उडून घेतलं जातं. ठीक आहे, जेवढे इथं टाकलं जातं त्यातलं 98% ओढून घेतलं जातं, पाणी, ग्लुकोज, सगळं आयन्स वगैरे. मग इथं आल्यानंतर या डिस्टल कॉन्व्होल्युशन मध्ये आल्यानंतर काय केलं जातं, शरीरामध्ये जे काही खराब सबस्टन्सेस आहेत, अमोनिया आहे, राईट, हे सगळे इथं टाकले जातात डिस्टल कॉन्व्होल्युशन. अमोनिया, पोटॅशियम आयन, हायड्रोजन H+ आयन्स. सी आपण पुढच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत ऍसिड बेस बॅलन्स. इथं जे काही सोडियम आयन आहे आतमध्ये, इथं बाहेर, हा काय केला जातो, आतमध्ये घेतला जातो. तर एक सोडियम आयन आतमध्ये घ्यायचा तर आतमधला पॉझिटिव्ह आयन कुठला तरी बाहेर टाकायला पाहिजे, राईट, नाहीतर सेलवरचा चार्ज काय होऊन जाईल, डिस्टर्ब होऊन जाईल सेलचा चार्ज. त्यामुळे सेल काय करते, सोडियम आयनला आतमध्ये घेते, म्हणजे प्लस चार्ज आतमध्ये आला, मग त्यासाठी बाहेर काहीतरी सोडावं लागणार. सो इट एक्सचेंज पोटॅशियम आयन, इट एक्सचेंज हायड्रोजन आयन, आणि सोडियम आयनला आतमध्ये घेते. आता लक्षात घ्या, सोडियम आयन वरती बॉडीचं खूप जास्त प्रेम असतं आपल्या. ठीक आहे, कारण का इथं पाहाल तुम्ही जे काही सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं सोडियम आयनवर. सोडियम आयनला जास्त आतमध्ये उडून घेतलं जातं. रिझन इज दिस, whenever sodium ion comes in, along with that equiosmotic water also comes in. त्या सोडियम आयनच्या वजना एवढं वॉटर काय होतं त्या सोडियम आयनच्या सोबत आतमध्ये. मग बेसिकली जेव्हा शरीराला वॉटर रिअब्झॉर्ब करायचं असतं तेव्हा नेफ्रॉन काय करतात, वॉटर रिअब्झॉर्ब करत बसत नाही, दे स्टार्ट रिअब्झॉर्बिंग सोडियम आयन. सो अलॉंग विथ सोडियम आयन वॉटर ऑल्सो कम्स इन. सो इफ बॉडी डोंट वॉन्ट water anymore, body start excreting sodium ion. कारण सोडियम आयन बाहेर पडला, त्याच्या वजना एवढं वॉटर बाहेर पडलं. ब्लड प्रेशर झालेल्या माणसाला जास्त साखर खाऊ नको म्हणतात, बरोबर आहे का? नो सर, साल्ट. मीठ खाऊ नका नो म्हणतात. सर, सॉल्ट, सॉल्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. ब्लड प्रेशर ज्या माणसाला जास्त आहे त्याला, राईट, डायबिटीस वाल्या माणसाला शुगर खाऊ नको म्हणतात. ज्याला ब्लड प्रेशर जास्त आहे त्याला सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, टेबल साल्ट खाऊ नको म्हणतात, बरोबर आहे. कारण हे आहे, कारण काय करतं हे नेफ्रॉन करतं, रिनल ट्यूब सगळं सोडियम आयन उडून घेतात. आता सोडियम आयन आतमध्ये आलं की ऑटोमॅटिकली त्याच्या वजनामुळे वॉटर काय होणार आहे, त्या सोडियम आयनच्या आतमध्ये जाणार आहे. आता तुमचा ब्लड मध्ये, ब्लड किती लिटर असतं, 5 लिटर आहे, बरोबर आहे. शरीरामध्ये ब्लड किती आहे, 5 लिटर आहे. मग तुमच्या शरीरामध्ये तुम्ही मीठ भरपूर खाल्लं तर समजा 500 ml वॉटर वाढलं. आता ब्लड किती झालं, आता हे नेफ्रॉन ओढून घेणार म्हणजे कुठं जाणार, ह्या कॅपिलरीज मध्ये जाणार. ह्या दिसतात का साईडला कॅपिलरी, इथं हे जातात त्या गोष्टी, रिअब्झॉर्ब करून कुठं जातात, ह्या कॅपिलरी मध्ये जातात. जे काही वॉटर, सोडियम आयन, ग्लुकोज हे सगळे ब्लड कॅपिलरीमध्ये जातात. मग आता 5 लिटरच्या जागी 5.5 लिटर ब्लड होईल तुमच्या शरीरात. ह्याला म्हणतो आपण इन्क्रीज सर्क्युलेटिंग प्लाझ्मा व्हॉल्यूम. मग आता ही प्लाझ्मा व्हॉल्यूम जर वाढली तर काय होणार, ब्लड प्रेशर काय होईल. 5 लिटर ब्लड होतं तेव्हा एक ठराविक प्रेशर पडत होतं, आता 5.5 लिटर ब्लड आलंय म्हणल्यानंतर ब्लड प्रेशर वाढेल का कमी होईल, वाढेल. वाढेल. ऍब्सोल्युटली ब्लड प्रेशर वाढेल.
त्यामुळे सोडियम क्लोराईड किंवा मीठ जास्त खाऊ देत नाही, ज्याला बीपीचा त्रास आहे त्याला. ठीक आहे, आपण ह्या स्टेप्स त्या ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, इथं फिल्ट्रेशन होतं ब्लडचं कशामुळे, ह्या प्रेशर डिफरन्समुळे, त्याला म्हणायचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. सिलेक्टिव्ह आयन्स आणि सिलेक्टिव्ह सबस्टन्सेस, ग्लुकोज, अमायनो ऍसिड, सोडियम आयन वगैरे हे परत आतमध्ये ओढून घेतले जातात नेफ्रॉनमध्ये आणि ह्या ब्लड कॅपिलरीज मध्ये टाकले जातात. ह्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन खूप महत्वाची, सगळ्यात क्रुशियल स्टेप असते. नंतर थर्ड स्टेजमध्ये काय होतं, ट्युब्युलर सिक्रेशन. जे काही वेस्ट मटेरियल आहे, अमोनिया वगैरे किंवा पोटॅशियम आयन्स, आयन्स, हे या युरिनमध्ये टाकले जातात, ह्या ट्युब्युलमध्ये. हे पुढे युरिन जातं, जे काही तयार झालेलं आहे हे कलेक्टिंग ट्युब्युलमध्ये जातं. आता एकदा कलेक्टिंग ट्युब्युलमध्ये गेलं की परत रिॲब्झॉर्प्शन होत नाही किंवा सिक्रेशन होत नाही. दिस इज युअर प्युअर युरिन. हे प्युअर युरिन पुढे पुढे जाऊन पॅपिलरी डक्टमध्ये जातं, कलेक्टिंग ट्युब्युलमधून पॅपिलरी डक्टमधून परत कॅलिक्समध्ये जातं, कॅलिक्समधून परत कशात जातं, मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स, नंतर फनेल शेप्ड पार्ट तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण, ह्या पार्टला काय म्हणायचं. इथं पॅपिलरी डक्ट तयार होतात, अनेक कलेक्टिंग ट्युब्युल एकत्र येतात, पॅपिलरी डक्ट तयार होतात, राईट, पॅपिला. नंतर ह्या पार्टला म्हणायचं कॅलिक्स, मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स. हे ह्या फनेल शेप्ड पार्ट मध्ये जातात. ह्या फनेल शेप्ड पार्टला काय म्हणतो आपण, रिनल पेल्विस. काय म्हणायचं याला, रिनल पेल्विस. मग रिनल पेल्विस परत बारीक होऊन काय तयार होतं, युरेटर. जे काही युरिन फॉर्म झाले हे युरेटर मधून युरिनरी ब्लॅडर मध्ये जातं आणि ब्लॅडर मध्ये जाऊन हे सेव्ह केलं जातं. इथून येतं आणि इथं सेव्ह होतं. जेव्हा हे ब्लॅडर भरतं तेव्हा हे डेट्रोजार मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि युरिन बाहेर पडतं युरेथ्रामधून. ठीक आहे, हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. दॅट इज तुमचं सॅच्युरेशन मध्ये. ठीक आहे, सो हे समजलं सगळ्यांना, इथं काय अडचण कोणाला. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम. सो रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम लाच दुसरं एक नाव आहे, दॅट इज रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ठीक आहे, याचं दुसरं नाव काय आहे, रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ही सिस्टीम जी आहे रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, किंवा याला किंवा सिम्पली तुम्ही हे म्हणा रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर ॲज युअर ब्लड प्रेशर इज कन्सर्न. तुमच्या शरीरामध्ये जे काही ब्लड प्रेशर आहे हे मेंटेन करण्यासाठी रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉनची हेल्प होत असते. ओके, सो दिस इज रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम. याला आपण म्हणतो रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ही बेसिकली एक हार्मोन सिस्टीम आहे की जी तुमचं ब्लड प्रेशर रेग्युलेट करते. सी, फर्स्ट रिमेंबर व्हॉट इज अ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन वॉल ऑफ आर्टरीज. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, ब्लड प्रेशर. साहजिकच ब्लडचं प्रमाण जर जास्त झालं, सी सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल म्हणूया आपण, कारण मेन जे काही प्रेशर टाकतं हे प्लाझ्मा टाकतं, राईट. सो सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल जर वाढल्या, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढेल. सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल म्हणजे ब्लडमध्ये सर्क्युलेट होणारी प्लाझ्मा लेवल जर कमी झाली, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर विल fall down. So there is a mechanism in our body, or there is a system, what we can say, renin angiotensin aldosterone system. It regulates your blood pressure by maintaining fluid balance in the body. See, dehydration means loss of water
ठीक है. Then sodium deficiency, we have seen in last slide, right? Sodium whenever is get inside the cell, always carry aqueous water with it. ठीक आहे. जर सोडियम जर कमी असेल तर वॉटर काय होईल, आतमध्ये येणारं कमी होईल. ठीक आहे. सो सोडियम डिफिशियन्सी और हिमोरेज, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, लॉट ऑफ ब्लड लॉस इज देअर. सो दीज आर द मेन कॉजेस ऑफ डिक्रीजिंग सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल. एखाद्या व्यक्तीला जर डिहायड्रेशन झालं म्हणजे पाणी शरीरात नाहीये, मग सोडियम डिफिशियन्सी असेल किंवा हिमोरेज झाला असेल, या 3 मेन रिझनमुळे काय होतं, तुमच्या सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी होतं. Now, these decreased circulating plasma levels are the main cause of your low blood pressure. Why? We'll see. This decreased circulating कसं होतं बघूया आपण. आता एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, ठीक आहे, किंवा एका व्यक्तीला डिहायड्रेशन झालं, उलट्या झाल्या, लूज मोशन झाल्या, त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं. पाण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं, तुमच्या ब्लड वेसल मध्ये जे काही प्लाझ्मा आहे हा काय होतो, ऑटोमॅटिकली एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये पाणी यातलं जायला लागतं. सहजिकच तुमच्या सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल काय होतात, कमी होतात. नाउ दिस डिक्रीज सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल दे आर सेन्स्ड बाय युअर जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटस. आठवतं का, तुम्हाला सांगितलं होतं ग्लोमेरुलस आणि बॉमन्स कॅप्सूल जिथे एकत्र येतो त्याला आपण म्हणतो माल्फिजियन बॉडी. माल्फिजियन बॉडीच्या इथं जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस असतं. ठीक आहे. सेल्स असतात, स्पेशलाइज्ड सेल्स. ॲपरेटस म्हणजे काय, मशीन नसते ही, स्पेसिफिक स्पेशलाइज्ड सेल्स असतात ह्या जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटसच्या. ह्या सेल्स काय करतात, ह्या सेन्स करतात. सी, ह्या सेल्स कुठे आहेत बघा, माल्फिजियन बॉडी इज ऍक्च्युअली प्रेझेंट इन युअर ॲट द कॉन्टॅक्ट पॉइंट वेअर युअर ब्लड कॅपिलरीज अँड बॉमन कॅप्सूल कम इन टच, कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, फ्यूज झालेले असते. सहजिकच ह्या ब्लड प्रेशर सेन्स करतात. किडनीमध्ये येणारं ब्लड प्रेशर ह्या काय करतात, सेन्स करतात ह्या सेल्स, एक्स्ट्राग्लोमेरुलर सेल्स. मग ह्यांना जाणवतं की अरे सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल इज लेस, इट मस्ट बी 5 लिटर बट इट इज लेस. 5 लिटर पाहिजे होतं पण हे तर कमी आहे ब्लड प्रेशर. नाउ ब्लड प्रेशर कमी झालेलं कळलं ह्यांना, जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसच्या सेलला. What they do, these cells secrete a protein called as renin in plasma. When blood plasma levels, circulating plasma levels होतात, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो. हे ब्लड प्रेशर कमी झालेल्या सेल्स किडनीच्या सेल्स करतात जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसच्या, आणि त्या काय करतात, ब्लड प्रेशर किंवा डिक्रीज सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी झाल्या म्हणून काय करतात, रेनिन टाकतात. एक प्रोटीन टाकतात, त्याचं नाव आहे रेनिन. कशात टाकतात, प्लाझ्मा. Now we all know plasma moves all over the body. Blood सगळ्या बॉडीत मूव्ह होतं. So plasma will also move in whole body, right? Meanwhile, what happens in your plasma? There is a protein called as angiotensin 1. तुमच्या प्लाझ्मा मध्ये एक प्लाझ्मा प्रोटीन असतं, we call it as angiotensin 1. हे angiotensin कोण तयार करत असतं, लिव्हर. हे ऑलरेडी तुमच्या प्लाझ्मा मध्ये असतं, अँजिओटेन्सिनोजेन म्हणतो, सॉरी त्याला, हे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतं प्लाझ्मा प्रोटीन. मग हे अँजिओटेन्सिनोजेन रेनिनच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे ऍक्टिव्हेट होतं आणि बनतं अँजिओटेन्सिन 1. ठीक आहे. म्हणजे अँजिओटेन्सिनोजेन पहिल्यापासूनच आहे प्लाझ्मा मध्ये. रेनिन होतं का, तर नव्हतं. रेनिन कुणी रिलीज केलं, जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसनं. का रिलीज केलं, कारण सर्क्युलेटिंग प्लाझ्मा लेवल कमी झाल्या. ठीक आहे. मग हे रेनिननं काय केलं, ह्या अँजिओटेन्सिनोजेनला जे इनॅक्टिव्ह होतं त्याला ऍक्टिव्हेट केलं. काय तयार झालं, अँजिओटेन्सिन 1. नाउ अँजिओटेन्सिन 1 अलॉंग विथ प्लाझ्मा रिचेस लंग. हे सगळं प्लाझ्मा मध्ये आहे. मग हे प्लाझ्मा फिरत फिरत जातं तुमच्या लंग मध्ये. ठीक आहे. Once it reaches to the lung, in lung there is a specific enzyme called as angiotensin converting enzyme ACE. There is one enzyme called as ACE, angiotensin converting enzyme. This enzyme converts angiotensin 1
into angiotensin second. Now this angiotensin second is most active form. This angiotensin second acts on its receptors which are present on adrenal gland. Adrenal gland कुठे आहेत? किडनीच्या वरच्या Kidney. साईड. Absolutely right. They are present on kidney, above kidney, suprarenal gland. तर त्याच्यामध्ये हे अँजिओटेन्सिन सेकंड रिसेप्टर असतं. मग हे अँजिओटेन्सिन सेकंड कुठे तयार झालेलं आहे? लंग मध्ये तयार झालेलं आहे, प्लाझ्मा मध्ये, राईट. मग दिस अँजिओटेन्सिन सेकंड comes and acts on receptor which are present on adrenal gland. Now adrenal gland gets stimulated and they produce a hormone called as aldosterone. We have seen in last lecture there are certain hormones which interfere with selective reabsorption stage of urine formation. This aldosterone, it directly acts on kidney and increases sodium and water reabsorption. See, once you start absorbing sodium, you automatically starts absorbing water. ठीक है. So aldosterone directly acts on kidney and increases sodium and water reabsorption. आता वॉटर आणि सोडियम आणि वॉटरचं रिअब्झॉर्प्शन व्हायला लागलं. सो दिस वॉटर अँड दिस सोडियम दे विल इंटर डायरेक्टली इनटू प्लाझ्मा, राईट. आपण पाहिलं मग अशी डायग्राम मध्ये नेफ्रॉनच्या साईडने जे काही ब्लड वेसल्स आहेत त्यामध्ये सगळे हे जाणार आहे प्लाझ्मा आणि वॉटर and sodium ion. So automatically circulating plasma levels will increase as more water is reabsorbed. Circulating plasma volume increase. This will cause increased blood pressure. आता इथं ब्लड प्रेशर झालं होतं, हे ब्लड प्रेशर काय झालं? वाढलं. At the same time, this angiotensin second, it also has vasoconstriction effect on arterioles. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन इफेक्ट म्हणजे काय? आर्टरीचं जे काही डायमीटर आहे हे काय करतं? बारीक करतं. आता आर्टरीचा साईज डायमीटर जो काय आहे बारीक झाला की ब्लड प्रेशर वाढेल का कमी होईल? वाढेल. ऍब्सोल्युटली राईट. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होईल? ब्लड प्रेशर वाढेल. सो अँजिओटेन्सिन सेकंड कॉजेस इंक्रीज इन ब्लड प्रेशर बोथ द वेज. ठीक है. इट कॉजेस रिलीज ऑफ aldosterone which acts on and cause sodium and water reabsorption, hence increases circulating plasma level. It also acts on arterioles and cause vasoconstriction and hence also increase blood pressure. So this is what renin-angiotensin mechanism. So अशा रीतीनं तुमचं ब्लड प्रेशर काय होतं? वाढतं. ठीक आहे. ब्लड प्रेशर जे कमी झालेलं आहे प्लाझ्मा लेवल कमीमुळे त्या अशा रीतीनं मेंटेन केलं जातं. ओके, ठीक आहे. सो यू सी हे बघा, ड्रॉप झाला ब्लड प्रेशर मध्ये किंवा तुमचं फ्लुइड व्हॉल्यूम, सर्क्युलेटिंग प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालं, काय करतं? किडनी सेन्स करतं, जॅक्स्ट्राग्लोम्युलर ॲपरेटस सेन्स करतं आणि काय करतं? रेनिन टाकतं किडनी काय करतं? रेनिन टाकतं. कशात? प्लाझ्मामध्ये. ऑलरेडी लिव्हरनं प्लाझ्मामध्ये काय टाकलेलं असतं? अँजिओटेन्सिनोजेन प्लाझ्मा प्रोटीन. हे जे रेनिन टाकलेलं आहे किडनीनं हे काय करतं? अँजिओटेन्सिनला कन्वर्ट करतं. कशात? अँजिओटेन्सिन 1 मध्ये. हे अँजिओटेन्सिन 1 अलॉंग विथ अदर प्लाझ्मा फिरत फिरत जातो तुमच्या लंग्समध्ये. लंग्समध्ये एक एन्झाईम असतं एस, अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाईम. ठीक आहे. हे एस काय करतं? हे अँजिओटेन्सिन 1 चं कन्वर्जन कशात करतं? अँजिओटेन्सिन सेकंड. एस acts on angiotensin 1 to form angiotensin second. Now this angiotensin second directly acts on your blood vessel. त्याचं डायमीटर कमी करतं and increases blood pressure. ठीक आहे. This angiotensin second also goes to your suprarenal gland, that is adrenal gland, and it stimulates release of aldosterone. This aldosterone, it directly acts on the kidney and cause increased absorption of sodium and water. This increased sodium and water reabsorption cause increase in blood pressure. समजलं सगळ्यांना? Is clear? Yes, sir. Yes, sir.
खूप Yes, महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये हमखास क्वेश्चन पडतो रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला एक सेपरेट क्लास शिकायचा आहे, रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम, ड्रग्ज ऍक्टिंग ऑन रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. ठीक आहे, यामध्ये अँजिओटेन्सिन सेकंड रिसेप्टर ब्लॉकर, अँजिओटेन्सिन एस इनिबिटर्स, खूप फेमस क्लास आहे ड्रग. सध्याचे काही ब्लड प्रेशर साठी आपण औषध वापरतो, त्यातले खूप महत्वाचे क्लासेस आहेत. त्यामुळे तुम्हाला हे तेव्हा तुम्हाला कामाला येईल. ड्रगचं जेव्हा तुम्ही फार्माकोलॉजी शिकाल तेव्हा तुम्हाला ही मेकॅनिझम माहिती पाहिजे. त्यासाठी ही मेकॅनिझम नीट लक्षात ठेवा. ओके, so now last point of today's lecture is role of kidney in acid base balance of the body. See already आपण हा पार्ट शॉर्ट मध्ये डिस्कस केलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये. किडनीज अलॉंग विथ लंग्स दे प्ले अ मेजर रोल इन ऍसिड बेस बॅलन्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, पाहिलं होतं आपण ऍसिड बेस बॅलन्स करण्यासाठी दोन ऑर्गन काम करत असतात, एक म्हणजे किडनी आणि दुसरं म्हणजे लंग्स. लंग्स जे असतात ते आर व्हेरी फास्टर. लंग्सचं काम खूप फास्ट असतं, बट इट्स कॅपॅसिटी इज लिमिटेड. while kidneys they are comparatively slower, but their capacity is very high because we have seen glomerular filtration rate, right? Lungs they maintain acid base balance by converting bicarbonate ions into carbon dioxide which is exhaled. आपण पाहिलं होतं जेव्हा लंग्स काय करतात, ब्लड जेव्हा फिरत असतं, रेस्पिरेशन जेव्हा होतं टिश्यू लेवलला, सेल्युलर लेवलला, इंटरनल रेस्पिरेशन, तेव्हा काय होतं, कार्बन डायऑक्साईड 70% कार्बन डायऑक्साईड हा काय होतो, आरबीसी मध्ये येतो, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो, तयार करतो H2CO3. हे H2CO3 परत H प्लस आणि HCO3 मायनस आयन म्हणजे बायकार्बोनेट आयन मध्ये ब्रेकडाऊन होतं. मग हे बायकार्बोनेट आयन लंग मध्ये जातात. ठीक आहे, लंग मध्ये गेल्यानंतर परत त्याचं कन्व्हर्जन CO2 मध्ये करतो ब्लड आरबीसी, आणि हा CO2 काय होतो, एक्झेल केला जातो. तर अशा रीतीनं तुमचा हा ऍसिड बेस बॅलन्स लंग मेंटेन करत असतो. किडनीज कसं काम करतात, दे लार्जली रिअब्सॉर्ब सोडियम आयन्स. सांगितलं मी तुम्हाला, लूप ऑफ हेनले मध्ये किंवा याच्यामध्ये डिस्चार्ज ट्यूब्यूल मध्ये काय केलं जातं, तर हे सोडियम आयन आतमध्ये घेतला जातो. मग सेलला एक पॉझिटिव्ह आयन आतमध्ये घ्यायचा म्हणल्यावर पॉझिटिव्ह आयन बाहेर टाकला जावा लागतो. मग किडनी काय करत असते, H प्लस आयन बाहेर टाकत असते युरिन मध्ये आणि सोडियम आयन आतमध्ये घेत असते. नो सी दिस H प्लस आयन विच कॉल्ड एज ऍसिड as body your kidneys largely excrete H plus ions. This is the reason why your urine is acidic. This exchange of hydrogen ions for sodium ions in urine, it imparts acidity to urine. The hydrogen ions are also excreted in form of ammonia and NH plus means ammonium ion and hydrogen phosphate salt. हायड्रोजन आयन हे सेलमध्ये अमोनियाला कंबाईन केले जातात, NH3 प्लस म्हणजे अमोनिया, त्यात एक हायड्रोजन आयन टाकला की अमोनियम आयन तयार, आणि हे अमोनियम आयन तुमच्या डिस्टल कॉन्व्हर्टेड ट्यूब्यूलमध्ये टाकले जातात. H प्लस आयन्स हे कसे तयार होतात किडनीमध्ये, दे आर फॉर्म्ड बाय हेल्प ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइम. हे खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला मागच सांगितलं, अजून बऱ्याच वेळा रेफरन्स येणार आहे तुम्हाला. The H plus ions are formed by help of carbonic anhydrase enzyme in cells as well as lumen of renal tubule. म्हणजे तुमच्या सेलमध्ये पण तयार होतं H plus ion आणि रिनल ट्यूब्यूल तयार होतात. कसे बघा, आता हे बघा, हे तुमचं लुमेन ऑफ ट्यूब्यूल आहे. ठीक आहे, ही तुमची सेल आणि हे तुमची ब्लड वेसल सेलला चिटकून. ठीक आहे, आता बघा इथं काय होतं, सोडियम आयन्स डायरेक्ट सेलमध्ये येतात. आता सेलमध्ये काय आहे बघा, H2CO3 आहे, बायकार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होत असतं, H प्लस आयन आणि कार्बोनेट मध्ये, बायकार्बोनेट मध्ये. हे बायकार्बोनेट आयन तुमच्या लंग मध्ये जातात आणि CO2 मध्ये कन्वर्ट करून बाहेर टाकले जातात. हा H प्लस आयन जो तयार झालेला आहे, हे सेल काय करते, टाकते कॅव्हिटीमध्ये, रिनल ट्यूब्यूलची जी काही स्पेस आहे ट्यूबची त्यात टाकते आणि सोडियम आयन आतमध्ये घेते. बरोबर, एक H प्लस आयन टाकला, सोडियम आयन आतमध्ये घेतला.
आता हा जो काही H+ आयन आतमध्ये आलेला आहे हा काय केला जातो, बायकार्बोनेट आयन जे काही आपण एक्सक्रीट केले होते किडनीमध्ये नेफ्रॉनमध्ये हे याच्याबरोबर रिॲक्ट होतो, परत कार्बोनिक ऍसिड तयार होतं. कार्बोनिक ऍसिड परत कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम आहे, हे याचं ब्रेकडाऊन करतं H2O + CO2 मध्ये. CO2 परत आतमध्ये घेतला जातो, सेल मधला H2O आणि CO2 एकत्र येतं, परत कार्बोनिक ऍसिड तयार होतं. हे अशा रीतीनं काय केलं जात असतं, H+ आयन कंटिन्यू बाहेर टाकत असतो. And this is the reason why your urine is acidic. And as large amount of H+ ions are excreted via kidney, your body's pH, तुमच्या ब्लडचा pH, तुमच्या बॉडीचा जो काही ऍसिड बेस बॅलन्स आहे हा मेंटेन केला जातो. शरीरामधलं जर ऍसिडिटी वाढली, ठीक आहे, लक्षात घ्या शरीरामधला जो काही ऍसिड बेस बॅलन्स आहे खूप गरजेचा असतो, कारण अनेक एन्झाईम्स हे या pH वर काम करत असतात. हा जर pH डिस्टर्ब झाला तर सगळी सिस्टीम बॉडीची कोलॅप्स होते. त्यामुळं किडनीज आणि लंग हे दोन खूप व्हायटल ऑर्गन्स असतात की जे हा pH बॅलन्स बॉडीचा काय केला जातो, मेंटेन करत असतात. सो दिस इज इट. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारू शकता.